माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। तर आपल्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी आहे, ती अशी आहे की सरकारने सांगितल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते 17 ऑगस्टपासून तुमच्या खात्यात जमा होणार होते, परंतु काल 14 ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि त्या पहिल्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या आहेत मुंबईतून वरळी कोळीवाड्यातील लता पाटील यांच्या मोबाईलवर काल 14 तारीख रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक मेसेज आला। त्यानंतर त्यांनी लगेचच आपलं अकाउंट चेक केलं असं त्यांच्या लक्षात आलं की पहिल्या 2 महिन्याचा लाभार्थी हप्ता जो आहे तो त्या 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास जी आहे ती सुरुवात झालेली आहे। तसेच ज्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे आले नसतील त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण 1 ऑगस्ट नंतर जर ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांचे सर्वांचे जे पैसे आहेत ते सप्टेंबर महिन्याच्या 15 तारीखला 3 महिन्याचे मिळून 4500 रुपये हे तुमच्या अकाउंटला जे आहे ते नक्कीच जमा होतील। आता जळगावमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं भाऊ, त्यांनी सांगितलं, त्यांनी गुड न्यूज दिली की ज्या महिलांचे अर्ज अजूनपर्यंत मंजूर झालेले नाहीत त्या सर्वच्या सर्व महिलांचे अर्ज जे आहेत ते 31 ऑगस्टपर्यंत मंजूर केले जातील व त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे मिळून सप्टेंबरच्या 15 तारीखला त्यांच्या अकाउंटमध्ये 4500 रुपये जमा होतील। आता अजून एक गोष्ट अशी होते की तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे, तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले आहेत, तुमचा ॲड्रेस, तुमचं नाव सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, जर तुमचं अकाउंटशी, तुमच्या बँक अकाउंटशी तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि त्याच्या पुढचं काय प्रोसिजर आहे ते मलाही अजूनपर्यंत काही ठाऊक नाही। आता येथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की 31 ऑगस्ट ही तुम्हाला अर्ज जमा करण्याची शेवटची डेट आहे। त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी अजून अर्ज जमा केले नसेल, अजून फॉर्म भरले नसतील, त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपापले फॉर्म भरून जमा करायचे आहेत। जर तुम्हाला सेतूमध्ये जाऊन तुम्ही जमा करू शकता, अन्यथा तुम्ही ॲप तर आता बंदच आहे, तर तुम्ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म तुमचे सबमिट करू शकता। त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की एकदा तुम्ही पडताळून पहा की तुमच्या बँकेच्या खात्याशी तुमचं आधार लिंक आहे की नाही। आणि काहींचे मेसेज मला आलेले आहे की पोस्टाचं खातं चालणारं आहे की नाही, तर हो चालतंय, पोस्टाचं खातं सुद्धा चालणारं आहे, परंतु तेथेही तुम्ही तुमचं आधार लिंक आहे की नाही हे पडताळून पहा आणि नसेल तर आधार तुमचं जे आहे ते तुमच्या अकाउंटशी पहिल्यांदा लिंक करून घ्या। कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लाखो महिलांचे जे आहेत ते फॉर्म ह्याच कारणासाठी रिजेक्ट झालेले आहेत की त्यांचं जे आधार आहे ते त्यांच्या बँकेशी लिंक नाही। त्यामुळे तुम्ही ह्याची एकदम जाणीवपूर्वक काळजी घ्या आणि आपलं आधार जे आहे ते आपल्या अकाउंटशी लिंक करून घ्या, मग ते अकाउंट तुमच्या बँकेचं असो किंवा तुमच्या पोस्टाचं असो, ठीक आहे। तसंच यापुढे काही ज्या अपडेट येतील त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच वेळोवेळी पोचवत जाईन, परंतु अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, कारण सर्वचे सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचविणार आहे। आणि अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता, मी त्याचं सोल्युशन नक्कीच तुम्हाला देईन। व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा। आता मी इथेच थांबतो, नवीन अपडेट्सचं पुन्हा भेटू, तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।